एक एक सामना जिंकलाय दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. दापोडे संघानं काल्हेर संघाला पराभूत केलं होतं पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आणि खारबाव संघानं देखील पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. SSCC खंबालपाडा संघाविरुद्ध खारबाव संघानं आपला पहिला सामना जिंकला होता. त्यामुळेच आत्मविश्वास हा दुणावलेला असणार आहे आणि विशेषतः खारबाव संघ आपण पाहायला गेलो तर या अंगामध्ये खूप भरीव कामगिरी करत आहे. KK ट्रॉफी डे नाईट स्पर्धा त्यांनी आपल्या नावावर केली आणि नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री चषक जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला होता खारबाव संघ. या स्पर्धेचा आयोजक संघ देखील आहे, परंतु तगडं आव्हान आहे. दापोडे संघ देखील या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सेमीफायनल फायनलची फेरी या संघाने देखील गाठलेली आहे आणि त्यामुळेच अतिशय दर्जेदार मॅच ही होईल अशी दाट शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय प्रितेश पाटील. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, फक्त बॅटचा फेस उघडलाय. व्हॉट अ शॉट, डिलाइटफुल स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅनच्या दिशेतून 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका, फक्त स्टिअर केला होता हा बॉल. गोलंदाजाच्या वेगाचा चांगला वापर केलाय. योग्य क्षणी बॅटचा तोंड त्याने उघडलं होतं आणि 4 धावा प्राप्त केल्यात करणने. यावेळेस हुक करायचा होता हा बॉल. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क फलंदाज बनवू शकला नाही. अतिशय वेगानं बॉल निघून गेला विकेट किपरकडे आणि हेच फार मोठं वैशिष्ट्य राहिलं या खेळपट्टीचं. या खेळपट्टीमध्ये चांगला बाउन्स आहे आणि गती देखील थोडी जास्त आहे. ज्या वेगानं चेंडू गोलंदाज टाकतायत त्यापेक्षाही जास्त वेगानं चेंडू टप्पा पडल्यानंतर फलंदाजाकडे येत असतो आणि त्यामुळेच बरेचसे फलंदाज हे वेगात बीट होताना दिसत आहेत. प्रितेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वरची कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला, फिल्डर मात्र कॅच ड्रॉप आणि आता बॉल निघून जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक, परंतु सोपा झेल ड्रॉप होतोय आणि 2 धावा मिळत आहेत करणला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 6. एक रेग्युलेशन कॅच होती शॉर्ट फाईन लेग कडे असलेल्या फिल्डरसाठी. समीरच्या हातातून हा झेल सुटलाय. आता मात्र एक चांगला फटका, अगदी बॅटच्या मधोमध घेऊन चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला. मोठा षटकार. हर्षद केतन परेश भाऊ मानतोय दादाला खरोखर. करण पाटीलला जीवदान मिळालेलं आहे आणि त्याचं लगेच त्याने फायदा उचललाय. थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेला. खूप चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हा पुल शॉट त्याने खेळलाय. अचूक टायमिंगच्या जोरावर बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. या सामन्यातील पहिला षटकार आणि चांगली सुरुवात साई स्पोर्ट्स खारबाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या बिनबाद 12. आक्रमक सुरुवात. हे आमचं समालोचन कक्ष, माझ्या समवेत ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड आहेत. ओ, खूप चांगला बॉल, तेवढाच चांगला स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना पायानं अडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ करून फिल्डर आले होते. जबरदस्त क्रिकेट. म्हणजे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल या ठिकाणी तिन्ही खेळाडूंचं, गोलंदाजाचं, फलंदाजाचं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक हर्षद चौधरीचं. पहा, बॉल देखील दर्जेदार होता. यॉर्कर लेन, त्याच्यावर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि त्यानंतर हर्षदनं केलेलं क्षेत्ररक्षण अफलातून. पंच चेक करू इच्छित आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे हा खरं तर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सजवला होता. गोफणीसारखी बॅट फिरवली होती. काय एफर्ट आहे, काय फुटवर्क आहे. 2च धावा मिळतील. जवळपास 1.5 ते 2 फूट आतमध्ये चेंडू अडवलाय. यावेळेस मात्र कडक फटका. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल काढलाय. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. 4 रन्स.
अक्षय कुमार कंपनी साथीला त्याच्या जगतोय रुबाबात. अक्षय कुमार कंपनी साथीला त्याच्या जगतोय रुबाबात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय. साई स्पोर्ट्स कारभाव संघाची दर्जेदार आणि दमदार सुरुवात. करण पाटील ऑन फायर. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 18. मागच्या मॅचमध्ये 50 धावांचं टार्गेट होतं, ते अगदी सहजपणे पार पाडण्यात आलं. अतिशय जबरदस्त फलंदाजी आईदेवी वडुणवकर संघाकडून पाहायला मिळाली. केतनचं विशेष कौतुक. 11 बॉल्समध्ये नाबाद 30 धावांची खेळी साकारली. मोठं टार्गेट सेट केलं होतं भाटाळी संघानं, मात्र तरी देखील तो सामना भाटाळी संघाला जिंकता आला नाही. आणि आज सुरुवातीपासून खरं तर सामने लो स्कोरिंग पाहायला मिळाले, परंतु आता कुठेतरी फलंदाज थोडे पेटताना दिसत आहेत. फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहेत आणि थोडे हाय स्कोरिंग सामने आता मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज राजन पाटील. राजन पाटीलनं कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत क्रिकेटच्या खेळातून आणि कितीतरी मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. आज खारबाव नगरीमध्ये आपण राजन पाटीलला पाहतोय. दापोडे संघाला खेळताना पाहतोय. खारबाव संघाच्या विरोधात यजमान विरुद्ध पाहुणे असा हा सामना. सुरेख बॉल आहे. सुरुवातीला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वतःला यॉर्क करून घेतलं त्या ठिकाणी फलंदाज प्रणय पाटीलनं आणि अखेर फक्त पहा चेंडूला कसा सन्मान दिलाय शेवटच्या क्षणी आपला स्ट्रोक ते बदलावा लागलाय प्रणय पाटीलला. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज राजन पाटीलनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल पुल केला. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि जबरदस्त झेल. प्रितेशने कुठलीही चूक केली नाही. डीप मध्ये फलंदाज बाद प्रणय पाटील. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोरगरीबाला. ये दोस्ती यारी खूप चांगला बॉल राजन पाटीलचा हा पाहायला मिळाला. स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, मात्र बाउन्स जो होता तो व्यवस्थितपणे काउंटर करता आला नाही. त्या ठिकाणी फलंदाज प्रणयला बॅटच्या थोडासा बॉल वर लागला होता, त्यामुळेच पुल जो स्ट्रोक त्याने खेळला होता त्याच्यावर नियंत्रण त्याला मिळवता आलं नाही आणि एक चांगला झेल डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रितेशनं टिपला. 0 बाद झालाय प्रणय पाटील आणि कमबॅक या मॅचमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दापोडी संघ पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा धावफलकावर होत्या, मात्र या ओव्हरमध्ये एकही धाव आतापर्यंत राजन पाटीलने खर्च केलेली नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अक्षय पाटील. हा बॉल करंटसाठी ड्रॅग केलाय ऑन साईडला. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, यावेळेस गॅप शोधता आला नाही. चांगली फिल्डिंग डीपमध्ये एकच धाव मिळते. सुरेख गोलंदाजी. लाईन ऑफ अटॅक फार छान पाहायला मिळत आहे राजन पाटीलच्या माध्यमातून आणि हात उघडण्याची फारशी संधी त्याने आत्तापर्यंत तरी फलंदाजांना दिलेली नाही. एक इकॉनॉमिकल आणि एक सक्सेसफुल षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा लागत आहेत. 1 बाद 19. पुढचा बॉल फेस करेल नवीन बॅटर अक्षय पाटील. चेंज ऑफ पेस अपील आणि येस इज गॉन कॉट बिहाइंड. जबरदस्त कॅच विकेट किपरच्या माध्यमातून. आणखी एक फलंदाज बाद. आवाज कोणाचा? आवाज जनतेचा. काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो. व्हॉट अ ग्रेट कॅच बाय अजय पाटील. इनसाइड एज लागली होती आणि इनसाइड एज लागल्यानंतर झेल टिपणं विकेट किपरसाठी तेवढं सोपं नसतं. स्वतःच्या डावीकडे डाईव्ह लगावत असताना हा झेल समाप्त केला आहे अजयनं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. आणि पहा चेंज ऑफ पेस. फ्लायटेड डिलिव्हरी होती थोडीशी. हा ऑफ ब्रेक बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता अक्षयनं, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क साधता आला नाही. परंतु एक अफलातून कॅच एस्टनच्या पाठीमागे अजय पाटीलने टिपले आणि दुसरा फलंदाज 0 बाद होतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 19. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पूर्णपणे फलंदाज करण पाटीलचं वर्चस्व राहिलं प्रितेशच्या विरोधात, परंतु या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी राजन पाटीलची. अचूक टप्प्यावरचा मारा आणि खऱ्या अर्थानं जे मिश्रण केलं जात आहे ते वाखाणण्याजोगं आहे राजनच्या माध्यमातून. त्याचा जो अनुभव आहे तो पूर्णपणे त्याने पणाला लावलाय आणि त्यामुळेच फार यशस्वी ठरताना दिसतोय. फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 फलंदाजांना बाद केलंय.
नवीन फलंदाज बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट सूरज पाटील. भन्नाट फॉर्म मध्ये सूरज पाटीलला आपण पाहिलंय मागच्या सत्रामध्ये देखील आणि या सत्रामध्ये देखील. सुरेख बॉलला मात्र तेवढाच चांगला फटका. छोट्या बॅकलिपचा वापर करत असताना चेंडूला ड्राईव्ह केले डीप एक्स्ट्रा कव्हरला. प्रोटेक्शन आहे तिकडे, फक्त एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना सूरज पाटील. खारबाव संघाची धावसंख्या पुढे जाते 2-20. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि कुठेतरी 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा कदाचित प्रयत्न असू शकतो येथून फलंदाजांचा. खरं तर 50 धावांपर्यंत जाण्यासाठी अजूनही चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. मंकडिंग करायचं होतं की काय? राजन पाटील मैदानामध्ये असल्यानंतर अशा प्रकारचे दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळत असतात. खरं तर होल हार्टेड क्रिकेटर आहे राजन पाटील. अकोटप्प्याचा बॉल यावेळेस हा बॉल सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळेल. या अगोदर जी गोलंदाजी आपण पाहिली आहे त्यामध्ये कुठेही बाउन्सरचा प्रयत्न गोलंदाजाने केला नव्हता. शेवटचा बॉल आहे त्यामुळेच बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न झाला, परंतु पंचांच्या मते हा बॉल फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता, त्यामुळेच पंचांनी बॉल वाईट घोषित केलाय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा पंचांनी गोलंदाजाला केलेला आहे. धावसंख्येत थोडी भर पडते. धावसंख्या आता मात्र 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. साईश खारबाव संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. अगोदरच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही बॅटवर घेता आला नाही. त्या ठिकाणी फलंदाज करण पाटीलला डॉट बॉलची सांगता होती आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक राजन पाटीलचं समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साईश खारबाव संघाची धावसंख्या 2-21. या ठिकाणी अर्टिगा गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल तर आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायची आहे. यानंतरचा सामना असेल कुडूस विरुद्ध वडूनवगर. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. अनदर बिग बॅटल कुडूस वर्सेस वडूनवगर. दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत. कुडूस संघाची कामगिरी देदीप्यमान राहिली आहे पहिल्या दोन्ही फेरीच्या सामन्यांमध्ये आणि आईदेवी वडूनवगर संघानं देखील ज्या पद्धतीनं मागचा सामना जिंकला 50 धावा तब्बल त्यांनी चेस केल्या, जे निश्चितच फार कठीण खडतर असं समीकरण होतं, आव्हान होतं. मात्र केतन पाटीलची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच्या जबरदस्त खेळच्या जोरावर भाटाळे संघाला पराभूत केलं वडूनवगर संघानं. तर कुडूस आणि वडूनवगर या 2 संघादरम्यान फार मोठी मॅच आपल्याला पुढची पाहायला मिळणार आहे. प्रत्येक सामना येथे फार महत्त्वाचा आहे आणि जे संघ खेळत आहेत त्यांच्यासाठी हा प्रत्येक सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे, गरजेचं असणार आहे. कारण आफ्टर ऑल ही नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीत आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल या स्पर्धेतून. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, प्लीज स्पीडअप करायचं आहे. दापोडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, स्पीडअप करा जरा. खारबाव संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी प्रति षटकारास नयन मात्रे यांच्याकडून 200 रुपयांचं रोख पारितोषिक असेल आणि षटकार ठोकण्यासाठी जे फलंदाज प्रसिद्ध आहेत ते फलंदाज सध्या खेळपट्टीवर देखील पाहायला मिळत आहेत. सूरज पाटील आणि करण पाटील. दिनानाथचा पहिला बॉल उंच उडवलाय, मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यस, चांगला झेल आणि फलंदाज बाद. सूरज पाटीलची खेळी संपुष्टात आली आहे. खरं तर स्लॉटमध्ये बॉल होता परंतु मेडल करता आला नाही आणि उंची जास्त गाठली या चेंडूनं, त्यामुळेच मैदानाच्या बाहेर चेंडू आपल्याला जाताना दिसला नाही. भरपूर मैदानाच्या आतमध्ये होता. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात होते. पूर्णपणे मिस टाइम स्ट्रोक सूरज पाटीलने देखील निराश केले. फक्त करण पाटीलने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत या मॅचमध्ये खारबाव टीमकडून. इतर फलंदाज फक्त मैदानावर हजेरी लावण्याचं काम करतायत. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, ज्यामध्ये प्रणय पाटील आणि अक्षय पाटील हे शून्यावर बाद झाले. सूरज पाटीलने फक्त एका धावेचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3-21.
ज्या प्रकारे सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा, तेव्हा असं वाटत होतं की 50 ते 60 धावा अगदी सहजपणे खारबाव संघ उभारतोय की काय. मात्र आता 40 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील भरपूर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, असं चित्र मैदानामध्ये निर्माण झाले. पहिला गडी 18 वर बाद झाला, दुसरा 19 वर आणि तिसरा आता 21 वर. नवीन फलंदाज पराग वतारी, आणि परागनं काय बॅटिंग केली होती. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये क्लासिक इनिंग्स त्याची पाहायला मिळाली होती. सुरेख बॉल, सुरेख गोलंदाजी, आणि तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील दिनानाथचं पाहायला मिळतंय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. दिनानाथला बऱ्याचदा आपण पाहिलं की त्याने पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली या टीमसाठी, परंतु आज आपण पाहतोय की तिसरं षटक टाकतोय. एकूणच काय तर डेथ ओव्हर्समध्ये तो गोलंदाजी करतोय आणि त्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. कुठल्या क्रमांकाचं षटक तो टाकतोय ते महत्वाचं नाहीये. लो फुल टॉस, लॉफ्टेड फटका, लॉंग ऑनला फिल्डर सज्ज आणि कुठलीही चूक होत नाहीये. प्रितेश सेफ पेअर ऑफ हँड्स, त्याने टिपलाय आणखी एक चांगला झेल आणि फलंदाज बाद. आणि याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. खारबाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय बाळाशेठ पाटील यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम गोलंदाजी, लो फुल टॉस बॉल, समोरची जी सीमारेषा आहे लॉंग ऑनची ती क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं ते डिस्टन्स फलंदाजाला कव्हर करता आलं नाही. आणि एक सोपा झेल होता प्रितेश पाटीलसाठी. अवघडातल्या अवघड झेल देखील त्याने टिपलेले आहेत, तर हे सोपे झेल तो कसे ड्रॉप करणार. चौथा धक्का लागलाय साईश खारबाव संघाला. 21 धावा धावफलकावर, अक्षरशः डाव कोसळताना दिसतोय. 18ला एकही गडी बाद नव्हता पहिल्या षटकाच्या अखेरीस, आणि आता 21ला 4 गडी बाद. तारांबळ उडालेली आहे, एकच दाणादाण उडालेली आहे फलंदाजांची असं म्हटलं तर वावगं ठरू नये. डावाला खऱ्या अर्थानं आता सावरण्याची आवश्यकता आहे, परंतु आता ते करत असताना जास्त चेंडू देखील शिल्लक नाही आहेत. फक्त 9 चेंडू बाकी आहेत, आणि त्यामुळेच हे कुठेतरी द्विधा अवस्था देखील फलंदाजांची पाहायला मिळू शकते. मोठे फटके तर खेळायचे आहेत, कारण समोरचा संघ देखील तेवढाच मजबूत आहे. आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे, ज्या टीमकडे खूप चांगली सखोल फलंदाजी आहे, आणि त्या संघाला चांगलं चॅलेंज द्यायचं असेल तर चांगली धावसंख्या ही उभारावी लागेल. नवीन बॅट्समन मोनिशालाय, आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. पुन्हा एकदा प्रितेश इज इन ऍक्शन. काय जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळते. आणखी एका विकेटचं पतन. खरं तर हा फटका एवढा वाईट नव्हता, परंतु अँटिसिपेशन पहा प्रितेश पाटीलचं किती चांगलं आहे. जागा बनवली होती, आडव्या बॅटनं समोर प्रहार केला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन, तिथे फिल्डरपासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अप्रतिम झेल पाहायला मिळाला. आणि 5वा धक्का लागलाय या मॅचमध्ये आपण पाहतोय साईश खारबाव संघाला. बिकट अवस्था आता मात्र साईश खारबाव संघाची. हेच क्रिकेट आहे. सुरुवात चांगली होती, मात्र त्यानंतर डाव आपल्याला अक्षरशः कोसळताना दिसतोय, गडगडताना दिसतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. यज्ञेश म्हात्रे आणि जय पाटील यांच्याकडून मोनिश चौधरी या नवीन फलंदाजासाठी सुवर्णसंधी. षटकारांचे हॅट्रिक, सलग 3 षटकार जर ठोकले तर 11,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. खोलव टप्प्याचा बॉल, यावेळेस स्क्वेअर चेंडू आहे. दिशा थोडीशी भरकटली गेली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. पंच शानू कुरेशी यांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या, आणि स्क्वेअर लेग पंचांची भूमिका पार पाडतायत सध्याच्या घडीला राजेंद्र पाटील. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली आहे. नयन शेट यांच्याकडून देखील प्रति षटकारास आता 500 रुपयांचं रोख पारितोषिक. पुन्हा एकदा बॉल सोडून दिला. पुन्हा एकदा फलंदाजाला असं वाटलं की वाईट बॉल असेल, परंतु तसं काही घडत नाहीये. हा बॉल लाईनच्या आतमध्ये होता. पराग वतारे आणि मोनिश ही जोडी खेळपट्टीवर. बॉल हवेत आहे. यावेळेस लॉंग ऑफचा फिल्डर जज करतोय. ओहो, लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून बॉल. मात्र काय जबरदस्त कॅच. मला असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय की काय. पुन्हा एकदा प्रितेश पाटील, आणि प्रितेशने टिपलाय हा 4था झेल. ग्रेट कॅच.
छत्रपतीला महाराष्ट्र आहे हक्का उजळेल राष्ट्रवादी केलाय नेत्रदीपक कॅच, अन अमेझिंग कॅच बाय प्रितेश पाटील. 6वा गडी बाद झालाय, धावसंख्या 22. आणि या ओव्हरमध्ये दीनानाथने तर कमाल केली आहे. तब्बल 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर खारबाव संघाची अवस्था बिकट पाहायला मिळते. धावसंख्या 6 बाद 22. आणि फलंदाजांनी लॉंग ऑनला फटके मारले, वायडिश लॉंग ऑनला फटके मारले, लॉंग ऑफला फटके मारले, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र जिकडे तिकडे आपण पाहतोय प्रितेश पाटील आणि प्रितेश पाटील. 4 झेल त्याने समाप्त केलेले आहेत आतापर्यंत. मोठा विक्रम त्याच्या नावावर देखील या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही एका षटकाचा खेळ व्हायचा आहे या इनिंग्समध्ये. आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागणार आहे. किमान मला असं वाटतं की 10 ते 12 धावा फलंदाजांना जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. या प्रकारे मागचं षटक पाहायला मिळालं. काय जबरदस्त टेलिकास्ट आहे प्रिन्स मूव्हीजचं. लो फुलटॉस बॉलवर करण पाटील बाद झाला. फटका तर चांगला सजवला होता, परंतु डीपमध्ये प्रितेश होता. त्यानंतर मोनिशनं जागा बनवून समोरच्या बाजूनं प्रहार केला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन, तिथे देखील प्रितेश चेंडूखाली पोहोचला. काय जबरदस्त अँटिसिपेशन त्याचं पाहायला मिळाले. हा एक बॉल वाईड होता, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण विकेटचं पतन पाहिलंय. बॅक लाईव्ह नवीन षटक घेऊन गोलंदाज समीर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, थोडंसं अपील, चेंडू जातोय वाईडिश गलीच्या दिशेनं. तिथे फिल्डर तैनात आहे. एक धाव घेण्याची संधी मिळते. एक धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. एक धावेसाठी झगडावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं की पहिल्या षटकामध्ये खेळ दुसऱ्या खेळपट्टीवर झाला आणि त्यानंतरचा जो खेळ झालेला आहे तो एका वेगळ्या खेळपट्टीवर झालेला आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय दुसऱ्या षटकापासून. गोलवा टप्प्याचा बॉल सोडून दिलाय आणि यस, हा बॉल वाईड आहे. पंचांनी वाईडचा इशारा केलाय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 24 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स. साईश खारबाव. प्रति षटकारास नयन शेट यांच्याकडून आता 1000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांमध्ये वाढ होते, मात्र षटकार येत नाहीत. स्विचिटचा वापर तर केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये गाठभेट होत नाहीये. चांगली किपिंग. आता पहा, यष्टिरक्षकाच्या भूमिकेत देखील आपल्याला आता पाहायला मिळतोय प्रितेश पाटील. प्रितेश पाटील जिकडे तिकडे दिसतोय आणि त्याने खऱ्या अर्थानं हैराण केलंय फलंदाजांना. पण गोलंदाजांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. हा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता, लेग कटर होता आणि त्यामुळेच स्विचिटचा वापर करण्यात आला होता, परंतु बॅटवर बॉल घेता आला नाही फलंदाजाला. सध्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे पराग वतारी. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. और पिच बॉल, सुंदर ड्राईव्ह. बॉल ट्रॅव्हल होतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. गॅपमधून बॉल टोलावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते, जरूर होतोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट देखील केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. खरं तर स्ट्राईक रोटेशनवर जास्त भर फलंदाजांनी दिला नाही. षटकार ठोकण्याच्या नादात एका पाठोपाठ एक धक्के लागत गेलेले आहेत खारबाव संघाला आणि त्यामुळेच मोठी धावसंख्या आता धावफलकावर पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या 6 बाद 26. गोलंदाज समीर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल आहे, तेवढाच चांगला ड्राईव्ह. बॉलर बॅकपास ड्राईव्ह, मात्र लॉंग ऑनला फिल्डर तैनात. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाजाचं काम झालंय तमाम. फलंदाज धावबाद. श्वास वाहतो रात एक राष्ट्रवादी, ध्यास हाच अंतरात एक राष्ट्रवादी. या इमान राखूया, बंधनास जागूया, स्पंदनात एक नाद राष्ट्रवादी राहूया. गाजू दे दिशा दिशात आणि अंबर
केला ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यातून एक उत्तुंग षटकार, जबरदस्त फिनिशिंग टच दिला या इनिंग्सला फलंदाज पराग वतारीनं. खूप चांगली बॅटिंग परागची. तर 39 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात खारबाव संघाची इनिंग संपुष्टात आली आहे आणि हा सामना जिंकण्याकरिता 4 षटकांमध्ये 40 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच वीर तानाजी दापोडे संघाला. तर आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे वळणार आहोत. कुडूस विरुद्ध आईदेवी वडूनवगर. तर जाऊया टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी उपस्थित असतील आमचे सहकारी समालोचक सुनीलजी शेळके. हॅलो. यानंतर आजच्या रजनीतील पुढचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत. कुडूस वर्सेस वडूनवगर या दोन संघांदरम्यानच्या सामन्याची नाणेफेक लगेचच टॉस बॉक्समध्ये केली जाईल आणि विनंती आहे सन्माननीय मान्यवर, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामधून मनोजजी पाटील आणि प्रमोदजी भोईर या दोन मान्यवरांना विनंती आहे आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. मनोजजी पाटील आणि प्रमोदजी भोईर या मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थाने नाणेफेक आपण करणार आहोत. यानंतरच्या सामन्याची एक कर्णधार या बाजूने, कुडूस वर्सेस वडूनवगर असा हा सामना आहे. या अगोदर प्रत्येकाने निश्चितच एक एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे या कॉईनची तुम्हाला कल्पना आहे. प्रमुख मान्यवरांच्याकडे हे नाणं खऱ्या अर्थाने मी सोपवतोय. कोणाचा कॉल असेल? कुडूस. फार दूरवरून आलेल्या संघाला खऱ्या अर्थाने नाणेफेक झाल्यानंतर कॉल करण्याची ते मात्र मुभा देऊया. यस दाखवू नका त्यांना, तुम्ही त्याला दाखवू नका. हा, ब्लाइंड करा आणि टॉस करा. यस, कॉल असेल कुडूसचा. खारबाव, साईश खारबाव अशा पद्धतीचा कॉल आहे आणि साई स्पोर्ट्स आलेला आहे, म्हणजे ही नाणेफेक कुडूस संघाच्या संघ कर्णधाराने जिंकले. मुख्य मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. यस, नाणेफेक जिंकलेली आहे कुडूस संघाचे संघ कर्णधार. विनंती असेल आपण आपला डिसिजन सांगा. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. निश्चितच दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. इथेच थांबूया, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामना सुरू आहे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. 40 धावांचं टार्गेट या चालू सामन्यामध्ये सेट करण्यात आलेलं आहे खारबाव टीमकडून. त्यांच्या विरोधात संघ आहे वीर तानाजी दापोडे. दापोडे संघाला ह्या 40 धावा 4 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. तर काय घडेल आणि काय बिघडेल या येणाऱ्या 4 षटकांमध्ये, या ऐकूयात आपण आमचे सहकारी समालोचक सुनीलजी शेळके यांच्या सुमधुर आवाजातून. धन्यवाद अजय घरसर. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. खऱ्या अर्थाने साहिश ग्रुप आयोजित
स्वर्गीय आत्माराम शेठ गोळवी चषक 2022 भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय खारबाव नगरीमध्ये. खऱ्या अर्थाने दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे श्रेय खऱ्या अर्थाने आजचे बड्डे बॉय खारबाव ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच महेंद्र शेठ पाटील यांच्याकडे जाते. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. समोर ठेवले चेंडू, पहिला चेंडू आणि त्रिफळाचित. व्हॉट ए ग्रेट स्टार्ट बाय द बॉलर. विकेट गोज डाऊन. गडी बाद. विकेट हॅट्रिकसाठी नयन शेठ यांच्याकडून खऱ्या अर्थाने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. एक गडी तर पहिल्या चेंडूवर बाद करण्यामध्ये सक्षम ठरला आहे. खऱ्या अर्थाने या बॉलिंग अटॅकची सुरुवात इकडे मात्र प्रणयकडून करण्यात आलेली आहे. याचं विशिष्ट काहीतरी कारण असेल, नाहीतर आपण पाहिलं तर खारबाव संघटकडून फ्रंटलाईन गोलंदाज या अगोदर निश्चितच आपण पाहिलं तर ऋषभ काठे खऱ्या अर्थाने आज अनुपस्थित आहेत आणि म्हणूनच प्रणय याला खऱ्या अर्थाने ते मात्र फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून अटॅकमध्ये आणलं गेलेलं आहे. कर्णधाराचा अगदी चांगला निर्णय आहे आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 40 धावांची गरज आहे. या अगोदर आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी तितकी चांगली सुरुवात राहिली नव्हती फलंदाजांची साईड स्पोर्ट्स खारबाव संघाच्या आणि त्यानंतर शेवटी का होईना एक चांगला फिनिशिंग टच इथे मात्र परागच्या माध्यमातून दिला गेला आणि तो खऱ्या अर्थाने ते सत्र संपवलं 2 षटकारांनी. तो कॉन्फिडन्स कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र युटिलाइज करत असताना इतर सहकारी आपण पाहतो. क्रिकेट अशाच पद्धतीचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे, ज्यामध्ये तुमच्या 1-2 खेळाडूंचा चांगला जर खेळ झाला तर त्याचे व्हायब्रेशन्स खऱ्या अर्थाने त्याच्या वाईब्स इतर खेळाडूंपर्यंत पोहोचत असतात. प्रणयने पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केलाय. मोठा हादरा मिळालाय. प्रितेश बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजन असताना यावेळेस काय फटका. फक्त बघा आणि बघत बसा. अप्रतिम फटका दमदार षटकार. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण रिप्ले पाहू शकतो. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला वळत होता आणि तो जो बाउन्स मिळाला होता त्या बाउन्सला कव्हर करत असताना निश्चितच मिड विकेटच्या डोक्यावरून फटका सजवला. हा षटकार आला. काय फुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय व्हेरी एक्सपिरियन्स कंटेंडर राजन पाटील याने. राजन आणि त्याच्या साथीने अर्षद चौधरी आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 40 धावा धावपलकावर जोडायचे. 10.00 ची धावगती मैदानाच्या आतमध्ये ते मात्र कायम ठेवायची आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर षटकार. यावेळेस काय झालंय इथे मात्र पुन्हा एकदा 4 दिवस सासूचे उर्वरित 4 दिवस सोन्याचे. म्हणजे पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्यांदा आला षटकार आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आला. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर असं वाटलं होतं की प्रणय एका वेगळ्या विश्वामध्ये आहे की काय. त्यानंतर त्याला त्याची जागा दाखवून दिली खऱ्या अर्थाने फलंदाजाने. इथे हा फटका खऱ्या अर्थाने फसला होता. आपण पाहिला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला. एकतर पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला नाही. एका धाबेने धावपलक पुढे मार्गस्थ होत आहे. खऱ्या अर्थाने ज्यांचं लग्न झाले त्यांना सप्तपदीची आठवण करून देणारं हे धावपलक आहे. 7 धावा धावपलकावर आहेत. प्रणय पुन्हा एकदा तयार होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. यावेळी शपल क्रॉस झाले होते. चेंडूला फक्त आणि फक्त इकडे मात्र दिशा दिली असं म्हणायला हरकत नाही. क्रॉस बॅटेड फटका मैदानाच्या आतमध्ये टुवर्ड्स द लॉंग लेग रिजन. यावेळी क्षेत्ररक्षक फार दूरवरून येतात. चेंडू अडवतात, फेकी होते. तोपर्यंत 2 धावा या धावपलकावर जोडण्याची संधी आहे आणि या 2 धावांनी धावपलक आपण पाहू शकता पुढे मार्गस्थ होत आहे. ते 9 धावा धावपलकावर आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पडाने तयार. गुडलेंथवर पडल्यानंतर टेक ऑफ होत असताना राईज झालाय हा चेंडू आणि डायरेक्ट हिट. व्हॉट ए ग्रेट फिल्डिंग. डायरेक्टेड इथे मात्र साधली आहे. सक्सेसफुल अटेम्प्ट. पायचे टीव्ही रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका सजवायचा होता. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि गली रिजन मध्ये तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू अडवला आणि स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. कोणत्याही पद्धतीची चूक नाहीये परागच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट साधली आहे आणि इथे फलंदाज बाद. रिव्ह्यू खऱ्या अर्थाने निश्चितच साईन करतायत. कोणता फलंदाज बाद आहे या संदर्भात विचारणा केली जाईल. तिसरे पंचांनी खऱ्या अर्थाने आता यायचे समोर. प्रल्हादजी पाटील इकडे मात्र आमच्या समोर आलेले आहेत.
कंट्रोल रूम मध्ये. पाहिजे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील कोणता फलंदाज बाद आहे. पाहिजे एक क्षेत्ररक्षण तर फार चांगल्या पद्धतीने झालंय, डायरेक्ट हिट होती त्यावेळेस हे दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थाने अगदी मध्यावर होते असं बोलूया. पाहिजे यानंतर ती जी कामगिरी आहे खऱ्या अर्थाने ती पंचांची आहे. पंच आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील. पुन्हा एकदा वेगळ्या अँगलने ते मात्र दाखवलं जातं. प्रिन्स मूवीचं या अगोदर फार चांगलं कौतुक चांगल्या शब्दामध्ये तिकडे प्रसाद पराब सरांनी केलं आहे आणि कौतुकास पात्र कामगिरी केली जाते प्रथमेश पाटील आणि संपूर्ण टीमच्या माध्यमातून. डिसिजन व्हेरी टफ डिसिजन आहे. पुन्हा पुन्हा इथे मात्र पाहावं लागतंय आणि खऱ्या अर्थाने ही तर या स्पर्धेची ओळख आहे. ट्रान्सपरन्सी आहे, पारदर्शकता आहे, कोणावर अन्याय होऊ नये. खऱ्या अर्थाने भारतीय न्यायसंहिता जे घरात मला आठवते ज्यामध्ये एखादा अपराधी सुटून गेला तरी चालेल, निरपराधाला निश्चित सजा होऊ नये ही भूमिका असते. त्या पद्धतीने अन्याय कोणावर होऊ नये. स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज होता तो फलंदाज बाद आहे. यस, स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे तो फलंदाज बाद आहे. म्हणजे पाहायचंय मैदानाच्या आतमधून निश्चितच बाहेर कोणता फलंदाज जाईल. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्यानं तो फेमस झाला. महेंद्र पाटील धन्यवाद. माणूस भला. महेंद्र दादानी जर मैदानाच्या आतमध्ये झेल टिपला तर नयन शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नयन शेठ म्हात्रे यांच्याकडून यस 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 9 धावा धावपल करेत. फलंदाज बाद झाले होते आपण पाहिले तर हर्षद, त्यानंतर राजेर मैदानाच्या आतमध्ये असताना निखिल नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. प्रितीश या अगोदर बाद झाला होता, हु गॉट अर्लियर आउट विदाउट कॉन्ट्रीब्युशन ऑफ एनी रन. काय आता कोण आलाय? निखिल आलाय आणि कोण आहे दुसरा? पहिला कोण आउट झाला होता? प्रितेश. धन्यवाद. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. 9 धावा धावपलकर. प्रणय पुन्हा एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आला, एक गडी सुद्धा बाद झालेला पहिल्या चेंडूवर आपण पाहिला. त्यानंतर धावबादच्या रूपाने सुद्धा एक गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे हे जे षटक आहे या षटकाने सर्व काही दाखवलंय आपल्याला असं म्हणायला हरकत नाही. धावफलक स्थिर आहे. धावफलकर धावा 9 आपण पाहिल्या आणि क्रमांक 2चं षटक मार्गस्थ करत असताना नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकता राजन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाकडे खऱ्या अर्थाने हे सत्र मार्गस्थ होत असताना जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अगदी सीमारेषेवर तैनात केले जातात चौकार आणि षटकारांचं संरक्षण करण्यासाठी. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने डीप कव्हर पॉइंट आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळेल तर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट समोर ठेवलाय. यॉर्कर लेन मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्कर अप्रतिमरित्या एक्झिक्यूट केलेला आहे या गोलंदाजाने. पहिला चेंडू अशा विथ दी ग्रेट कंट्रोलने इथे मात्र हाताळलाय या गोलंदाजाने, त्याचं कौतुक असेल. पहिल्या चेंडूवर आले 1 धाव. धावपलक आपण पाहिलं तर 1-0-10. फुलले त्यावेळेस काय झालंय, ज्या पद्धतीची रिॲक्शन इकडे मात्र आम्हाला मोनिस्टर यांच्या माध्यमातून मिळाली ॲज अ विकेट किपर, ती रिॲक्शन अधिक कमालीची होती. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे सुद्धा हाताळला आहे नितेश नावाच्या या गोलंदाजाने. आपण आपल्या रिप्लेमध्ये पाहू शकतो, टीव्ही रिप्लेमध्ये. परंतु जो इम्पॅक्ट झाला होता उजव्या एष्टीच्या फार बाहेर होता. म्हणजे आपण म्हणालो तर खऱ्या अर्थाने 4थ्या ते 5व्या स्टंपवर इथे मात्र पिचिंग होतं. गोलंदाज तयार.
लोअर फुलटॉस आहे, यावेळेस टायमिंग तर साधता आला नाही, मिडल ऑफ द बॅट घेता आला नाही पाहिजे. एक धाव अवेलेबल असतील, क्षेत्ररक्षक तैनात होते अगदी दूरवरून, याही वेळेस त्यांना येताना आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूची झाली आहे फेकी, तोपर्यंत दोन फलंदाजांकडे वेळ होती एक धाव कंप्लीट करण्याची. ही एक धाव या धावपलकर जोडली जाईल. धावपलक आपण पाहू शकाल 12 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. दिस इज द सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय नितेश. देर इज अ टार्गेट ऑफ 4040. शपल क्रॉस व्हायचा होता, लोअर फुलटॉस आणि चेंडूला भिरकावून दिलाय. पाहायचा आहे अंतिमता क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर अगदी अत्युच्च लेवलचे केले, परंतु त्याच्या हाताला घासून पुसून चाटून चेंडू निघून गेला सीमा पार. षटकार. हा संकटात आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. आमचा महेंद्र पाटील. प्रयत्न प्रमाद हा आपल्याकडे असला पाहिजे. ट्राय बट डोंट ट्राय असं म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाने केला जरूर, पण अंतिम क्षणाला लास्ट मोमेंटला आपण पाहिलं तर चेंडू खऱ्या अर्थाने निघून गेला. निकाल इथे मात्र या फलंदाजाच्या बाजूने लागलाय असं म्हणूयात. धावपलकावर 6 धावा अंकित केल्या जातील. अगदी गरुडाच्या गतीने धावपलक पुढे झेप घेताना आपण पाहू शकता 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपलकर जोडल्या गेलेले. 40 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. हा सामना कुठेतरी आता रंगतदार अवस्थेकडे जातोय असं म्हणायला हरकत नाही. 10.00 ची धावगती राखायची आहे पहिल्यापासून. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खऱ्या अर्थाने गॅप पिक करता आली नव्हती आणि तितक्या चांगल्या पद्धतीने टायमिंग सुद्धा जुळवता आलं नव्हतं या फटक्यावर या फलंदाजाला. समोरचा चेंडू होता आपण पाहिलं तर मधल्या आणि डावे एष्टीवर चेंडू पिच केला गेलेला होता. त्यानंतर एक धाव्या धावपलकावर जोडली. धावपलक आपण पाहू शकाल 19 धावा धावपलकावर आहेत. नितेश पुन्हा एकदा तयार असेल या षटकाला समाप्त करण्यासाठी. शेवटचा चेंडू बघा विथ दी ग्रेट पेस इथे मात्र हाताळलाय. फलंदाजाला खऱ्या अर्थाने आश्चर्याचा कडू धक्का दिलाय. फलंदाजाने प्रयत्न तर केला, चेंडू फळीचा कोणताही संपर्क आला नाही. बऱ्याचदा मैदानाच्या आतमध्ये फलंदाज क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच झालं. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आला निर्धाव. 2 षटकांचा केस संपला. मुख्य खऱ्या अर्थाने व्यासपीठ इथे मात्र दाखवलं जातं. आता जर आपण विचार केला तर 2:29 मिनिटांचा कालावधी झालेला आहे आणि 2:30 वाजल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. आजचा दिवस तितकाच महत्वाचा आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते उद्गाते खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे ते सन्माननीय आहे. खारबाव ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र शेठ पाटील यांचा आजचा हा वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण पाहिलं 12 वाजून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक पद्धतीचे सेलिब्रेशन्स आपण पाहिले. धन्यवाद. भरतजी वतारे आमच्यापर्यंत काहीतरी माहिती पोहोचवतात. उद्या दुपारी 2 वाजता, उद्या म्हणजे उद्या दुपारी 2 वाजता बोरपाडा वर्सेस टेंबिवली असा सामना आपण पाहू शकाल. त्याचबरोबर कारिवली वर्सेस भादवड असाही सामना उद्या तुम्हाला दुपारच्या सत्रात पाहायला मिळेल 3 वाजता. धन्यवाद. धावपलकर धावा 19. 2 षटकांचा खेळ संपला. यानंतर मला असं वाटतं 12 चेंडू आणि 21 धावा. इन्व्हर्शन नावाचा अलंकार तिकडे मात्र आहे. उलट क्रम दोन्ही बाजूने वाचा सारखंच होईल. 12 आणि त्याच्या विरोधात 21 आणि त्यांच्या विरोधात 12. पाहायचंय आता फलंदाजी गोलंदाजीच्या विरोधात जाते की गोलंदाजी फलंदाजांच्या विरोधात चांगली कामगिरी करून हा सामना मात्र आपल्या बाजूने खेचून आणतात. पाहायचंय क्रमांक 3 साठी गोलंदाज तयार असेल अक्षय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल निखिल. नॉन स्ट्रायकिंग एंडला राजन आहेत. 12 चेंडू 21 धावा. हे षटक अतिशय महत्वाचं आहे. पहिला चेंडू यावेळी चेंडू फळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला नाही. समोर ठेवला होता अगदी आणि पहिला अंतिम क्षणाला फलंदाजाची खऱ्या अर्थाने हेड पोझिशन लूज झाली होती. अपेक्षेप्रमाणे उसळी सुद्धा घेतली नाही या चेंडूने आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने फलंदाजाच्या समोरच्या अडचणी मैदानाच्या आतमध्ये वाढल्या. हा चेंडू आला निर्धाव. गोलंदाज अक्षय तयार झालेला पुन्हा एकदा आपण पाहू शकता. पहिला चेंडू आला निर्धाव. यानंतर
मैदानाच्या आतमध्ये सबस्टिट्यूशन डिमांड झाली आहे आणि खऱ्या अर्थाने 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. 19 धावा दापलकर. पहिला चेंडू अक्षयने ते मात्र निर्धाव हाताळले पाहिजे. यानंतर गोलंदाजी कशी असेल? हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. खऱ्या अर्थाने अवांतरच्या स्वरूपात 1 धाव या धावफलकावर जोडली जाईल. आता या क्षणाला तुम्हाला खऱ्या अर्थाने दिशेवर कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे. नियंत्रित गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तुम्ही मिश्रण दाखवणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने अशा वेळेला अधिकचे प्रयोग न करता जी वाट चोखळलेली असते त्या वाटेवर चालणं फार गरजेचं आहे. बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, अशा पद्धतीचा अनंत फंदी यांचा छंद आहे. गोलंदाज तयार अक्षय. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू राईट झाला. यावेळेस उसळी तर चांगली मिळाली पाहिजे. मोनिश तरी याचं कौतुक असेल. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. इथे मात्र असेसमेंट केली जाते चांगल्या पद्धतीने. ही गेम अनालिसिस करत असताना खऱ्या अर्थाने कोणत्या फलंदाजाला बाद करायचंय, कोणत्या फलंदाजाला खऱ्या अर्थाने निश्चितच खेळपट्टीवर राहिला तरी आपल्याला कोणताही ट्रबल किंवा कोणताही धोका उद्भवणार नाही. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये प्लॅनिंग दाखवत असताना मोनिश नावाचा यष्टीरक्षक आपण पाहिला. फलंदाजाला बाद करण्याची संधी तर होती, परंतु फलंदाजाला खेळपट्टीवर राहण्याची जणू काय परवानगीच दिलेली आहे. गोलंदाज तयार अक्षय. स्टेप आउट झाले. यावेळेस पाहिजे डायरेक्ट हिट दिली नाहीये. 1 धाव या धावफलकावर मिळेल. 22च्या रूपाने ही धाव ते मात्र अंकित केली जाईल. धावफलक 1ने पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल 21 धावा यावेळेस या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अक्षय याच्या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता, दुसरा चेंडू वाईड हाताळला होता, त्यानंतर पुन्हा एक निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतर 22च्या रूपाने 1 धाव आली आहे. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत 2. आता उर्वरित जे 3 चेंडू आहेत हे अतिशय महत्वाचे, कारण इक्वेशन जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 19 धावा असं इक्वेशन उरतं. उर्वरित 3 चेंडू म्हणजे हे षटक कशा पद्धतीने फिनिश होईल ना त्यावर या सामन्याचा निकाल फार अवलंबून आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. यावेळेस भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला या गोलंदाजाने. कौतुक असेल गोलंदाजाचं. या अगोदरचे चेंडू ज्या पद्धतीने हाताळले होते याहीपेक्षा अधिक खांद्याचा वापर बघा फॉलो थ्रू मध्ये. अगदी स्वतःला खऱ्या अर्थाने झोकून दिलं होतं. जास्तीत जास्त खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने इथे मात्र पेस जनरेट झाला. शॉर्ट पिच गोलंदाजी करणं कधी शक्य असतं, परंतु ज्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने ओव्हर पिच करत असता, तुम्ही यॉर्कर लेंथ हाताळत असता, त्यावेळेस अधिकची वापर तिकडे मात्र झोकावी लागते, अधिकची ताकद झोकावी लागते. अक्षय यावेळेस आतल्या अंगाला चेंडू वळलाय. खऱ्या अर्थाने निश्चितच काय चेंडू आहे. यावेळेस फलंदाजाने बॅकफुटला जाऊन फटका सजवण्याचा प्रयत्न करत असताना खऱ्या अर्थाने त्या दृष्टिकोनातून फक्त विचार केला होता. त्याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये संपतो तर चेंडू जाऊन खऱ्या अर्थाने त्याच्या शोल्डरला आदळलाय. बघा काय चकित केलंय या राजन नावाच्या फलंदाजाला या चेंडूने. टॉसअप केलं होतं खऱ्या अर्थाने. यस, पंचांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. डेलिव्हरीड होतं का? यस. ही धाव इथे मात्र मान्य नसेल. गोलंदाज तयार. 21 धावा धावफलकावर. 7 चेंडू 19 धावा. हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. या चेंडूला खऱ्या अर्थाने फार अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. एखादा मोठा फटका आला तर दुसऱ्या या शेवटच्या षटकामध्ये कमी धावफलकाचा खऱ्या अर्थाने पाठलाग करण्याची संधी मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु अंतिमतः समोर शतरक्षक इथे मात्र सापडलाय. अप्रतिमरित्या हा झेल सुद्धा टिपलाय आणि फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलाय. वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात, वेळ प्रसंगी धावून जातो हा संकटात. आमचा महेंद्र पाटील दादा बसलाय साऱ्यांच्या मनात. धन्यवाद. आता इथे मात्र विचार करावा लागेल. कालिका माता ब्रास बँडचे खऱ्या अर्थाने आपण अनेक सदस्य पाहिले ज्यांच्या माध्यमातून इकडे मात्र जल्लोष व्यक्त केला गेला. कौतुक असेल कॅमेरामॅनचं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना टिपलंय, त्यांची क्षणचित्र टिपलेत टेलिव्हिजनवर, स्क्रीनवर खऱ्या अर्थाने त्यांना दाखवलं. यानंतर ज्या वेळेस खऱ्या अर्थाने संगीत वाजेल त्या वेळेस इथे जल्लोष झालेला आपण पाहू शकाल. मित्रांनो, इथे विचार करण्यासाठी आता प्रवृत्त केलंय या गोलंदाजाने.
समोरच्या संघाला म्हणजे वीर तानाजी दापोडे या संघाला आपण पाहिलं तर खेळपट्टीवर उपस्थित आहेत निखिल आणि त्याच्या साथीने आता आलेत प्रितेश पाटील. प्रितेश पाटील यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. यानंतर 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण उरतंय. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये असंख्य अशा समस्या असतात. त्या समस्यांची 2 कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा फक्त आणि फक्त विचार करत बसतो, कृती करत नाही. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा आहे 21-21. आता यानंतर 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. सहा चेंडू आणि यानंतर 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचंय 6 चेंडूंमध्ये 19 धावा असं समीकरण. 3 गडी बाद जर झाले तर 5,000 रुपयाचं प्राइस आलेलं आहे. या अगोदर आपण खऱ्या अर्थाने अनाउन्समेंट केली होती नयनशेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. चौथ्या षटकासाठी करण पाटील आणि 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण उरले. पाहिजे सामना अतिशय रोमांचकारी अवस्थेमध्ये आलेला आहे. अलर्ट पोझिशन मध्ये सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हा फटका बघा. स्टँड अँड डिलिव्हर. फक्त आणि फक्त वाट पाहिली चेंडूची आणि चेंडूला फेकून दिला आर पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद. टीव्ही रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चेंडू आतल्या अंगाला वळत होता आणि ते जे वळण होतं खऱ्या अर्थाने ते ब्रेक केलं होतं आणि स्वतःला त्या पोझिशन मध्ये घेऊन आला होता. थोडाफार शफल झाला होता उजव्या एष्टीवरून आणि चेंडूला खऱ्या अर्थाने भिरकावून दिलं फाईन लेग रिजन सीमारेषेच्या वरून. हा फटका दमदार आला आणि हा षटकार आला. पाहिजे 5 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळेल. पाहिजे पहिल्या चेंडूवर एक षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये मिडल कॉन्फरन्स इन्व्हाइट करण्यासाठी प्रवृत्त केलाय. इथे मात्र पाहायचंय या कर्णधाराला, कारण पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय, आक्रमक फटका आलाय. पाहायचंय यानंतर 5 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. हाय व्होल्टेज गेम मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण अनुभवू शकता. हा सामना सुरू आहे वीर तानाजी दापोडे वर्सेस साईश स्पोर्ट्स कारभाव. एक संघ यजमान संघ आहे. या खेळपट्टीचा अनुभव आहे, या मैदानाचा अनुभव आहे आणि असं करत असताना कुठेतरी कम्फर्ट झोन मध्ये जातच होता. कारण 6 चेंडू आणि ते 19 धावांची गरज असताना सुरुवात मात्र इथे फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी आता या षटकामध्ये चांगली झाले. कारण 19 धावा जर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये धावपलकावर जोडायचे असतील तर अगोदरच्या 1-2 चेंडूंवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्यांच्या खऱ्या अर्थाने निश्चितच फलंदाजासाठी ही सुरुवात चांगली झाली. यानंतर गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. हा फटका सुद्धा तितकाच ताकदवर आहे. शॉर्ट आर्म फुलचा फटका स्लॉक केलाय खऱ्या अर्थाने मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. साईश ग्रुपचा रखवाला कारभाव गावाचा माणूस बाला. धन्यवाद. प्रीतेशच्या बॅटमधून हे 2 षटकार आलेले आहेत. आता ह्या 2 षटकाराने या सामन्यामध्ये जितकी हवा भरली होती त्यातली बरीचशी हवा आता मात्र कमी केली आहे असं म्हणूया. 4 चेंडू आणि 7 धावा. अजूनही सामना समान अवस्थेमध्ये. एखादा निर्धाव चेंडू आला किंवा हा जो फलंदाज आहे या फलंदाजाला जर बाद करता आलं गोलंदाजाला तर खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस वाढलेली मैदानाच्या आतमध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहू शकाल. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेला हा सामना आहे. रोमार्शक सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. आता या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने जर विजय संपादित करायचा असेल साई स्पोर्ट्स कारभाव संघाला तर हा इन्फॉर्म फलंदाज प्रितेश पाटील याला खऱ्या अर्थाने बाद करावं लागेल. हा सामना यानंतर उरलाय साई स्पोर्ट्स कारभाव वर्सेस प्रितेश पाटील असा. पाहायचंय गोलंदाजाला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आणि हा वेगळा विचार आपल्या संघाच्या हिताचा करावा लागेल. हे अतिशय महत्वाचं आहे. तुमच्याकडे ज्ञान असणं खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे, परंतु ते ज्ञान कुठे आणि कसं वापरायचं, त्याचं उपयोजन कसं करायचं हे माहीत असणं सुद्धा त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचं असतं. पाहायचंय हॅव्हिंग पोटेन्शियल इज अ डिफरंट काइंड ऑफ थिंग बट कन्वर्ट दॅट पोटेन्शियल इन टू परफॉर्मन्स इज रॅदर डिफरंट असं म्हटलं जातं.
4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना अतिशय रंगलाय असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज फलंदाज प्रत्येकाचा चेहरा जर आपण पाहिला तर आता खऱ्या अर्थाने साई स्पोर्ट्स संघाचे सर्व संघ सहकारी आहेत. कुठेतरी बॉडी लँग्वेज त्यांची थोडीशी वेगळं काहीतरी आपल्याला सूचित करते. पाहायचंय हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा फटका तितका चांगला. 3 इन अ रो षटकारांचा हॅट्रिक. या गोलंदाजाला 4ही मुंड्या चित केल्या असं म्हणायला हरकत नाही. करण पाटील नावाचा गोलंदाज आहे आणि लागोपाठच्या 3 चेंडूवर ओळीमध्ये 3 षटकार दरम्यान येते मात्र खेळून काढलेले आहेत प्रितेश पाटील याने. आता यानंतर समीकरण उरलं ते 3 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. करण पाटील याला तयार व्हावं लागेल. आता आपण पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचं आहे 3 चेंडू 1 धाव. एखादा चेंडू जर डॉट आला तर पुन्हा एकदा सामना खऱ्या अर्थाने आपण रंगतदार अवस्थेमध्ये गेलेला पाहू शकाल. हा फटका सुद्धा खऱ्या अर्थाने निघून गेला चौकारासाठी आणि हा सामना इथे मात्र जिंकलेला वीर तानाजी दापोटे संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर पराभूत संघ यजमान संघ फार चांगला खेळ खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. तुमचंही गोड कौतुक. धन्यवाद. या सामन्याचा सामनावीर कोण आहे आमच्यापर्यंत माहिती मिळेल. त्याचबरोबर पराग वतारीसाठी त्यांनी 2 षटकार जे दाखवले त्याच्यासाठी नयनजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विनंती असेल पराग वतारे आपण सुद्धा समोर यायचंय. नयनजी म्हात्रे आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठावर येऊन 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र वितरित करा. या सामन्याचा सामनावीर दीनानाथ. 1 धाव देत असताना 4 गडी ज्याने बाद केले तो दीनानाथ आहे या सामन्याचा सामनावीर. त्याचबरोबर पराग आपणासही विनंती आपण मुख्य व्यासपीठाशी जोडा आणि 2000 रुपयाचं कॅश प्राइज खऱ्या अर्थाने तुम्हाला इथे मात्र वितरित केले जाईल. धन्यवाद. इट्स ओव्हर टू VIP डायस. तिकडे कोणी उपलब्ध आहेत का? सामनावीराचा किताब इथे मात्र दिला गेलेला आहे. खऱ्या अर्थाने नयन शेठ म्हात्रे आणि पराग याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं. मयूर मडवी नवगर आपणास विनंती आहे आपण सामनावीराचा किताब वितरित करण्यासाठी तयार राहा. समोरच्या प्रवेशद्वाराच्या अगदी आजूबाजूला एर्टिगा गाडीची खऱ्या अर्थाने चावी हरवलेली आहे. कोणाला जर सापडली असेल तर ती खऱ्या अर्थाने समालोचन कक्षामध्ये आपण निश्चितच आणून सुपूर्द करायची द्यायची आहे. धन्यवाद.